नमस्कार मित्रांनो, परत मी तुम्हाला खाऊ बोलण्यासाठी आलेलो आहोत. म्हणजेच परत मी तुम्हाला बोलणार आहे आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि लक्षात असू द्या, आज बघायचं आहे आपल्याला सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे साधारण व्याज, म्हणजे सिंपल इंटरेस्ट, म्हणजे ज्यात कोणताच हरामाचा पैसा नको, म्हणजे यात हरामाचा पैसा नाही. म्हणजे हा इमानदारीने घेतलेलं व्याज आहे. कसं घेतलेलं आहे? इमानदारीने घेतलेलं व्याज आहे. तर बाबा, इमानदारीने घेतलेलं व्याज आहे म्हणून आपण इमानदारीच्या कामात सर्वात पहिले आपल्याला आठवतं आपले देव. आणि जे आपले देव म्हणजे पहिले आपले गणपती बाप्पा. म्हणजे कशाची सुरुवात करताना आपण कुणाला नमन करतो? गणपती बाप्पांना. तर गणपती बाप्पाला सर्वात आवडता काय आहे? मोदक. तर फॉर्म्युला पण आहे याचा, मदत भागीला 100 बरोबर काय? सरळ व्याज. तर मित्रांनो, या म चा अर्थ काय होतो? मुद्दल. काय होतो? मुद्दल. द चा अर्थ काय होतो? दर. आणि क चा अर्थ कालावधी. नवीन काहीच नको. आणि हे 100 कशाचे आले? खाली भागीला पर्सेंटेजचे. नवीन काहीच नाही मित्रांनो. गणितामध्ये नवीन नसते, फक्त गणितच नवीन असते, म्हणजे गणितामध्ये नवीन नसते. आता बघा, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवली. दुसरं बेसिक, मुद्दल प्लस सरळ व्याज बरोबर रास. त्याला काय म्हणू शकतो आपण? मिश्रण. रास वजा मुद्दल काय ना? सरळ व्याज. आता या नवीन काहीच नाही मित्रांनो. इकडचं तिकडे फिरून आलं. आता काय केलं मी? मुद्दल वजा केली, तिकडे अधिक होतं, वजा झालं, सरळ व्याज भेटलं. त्यानंतर परत रास वजा सरळ व्याज काय भेटणार आहे? मुद्दल. काही नवीन नाही आहे मित्रांनो गणितामध्ये. या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहेच. त्याच्यापेक्षा पलीकडे दुसरं काही नाही आहे. म चा अर्थ मुद्दल, द चा अर्थ दर आणि क चा अर्थ कालावधी. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण बघणार आहोत टाईप नंबर 1 पासून सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आता बघायचं आहे आपल्याला टाईप नंबर 1. तर टाईप नंबर 1 मध्ये मित्रांनो पहिलं एक्झाम्पल, 4000 रुपये मुद्दलाचे दशादशी 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती? मित्रांनो, काही नवीन नाही आहे मित्रांनो. गणित आपल्याला गणपती बाप्पाला लक्षात ठेवायचं आहे, दुसरं काहीच ठेवायचं नाही आहे. आणि सोप्या पद्धतीत करायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. तर मित्रांनो, आपला फॉर्म्युला काय? म द क भागीला किती? 100. आपली मुद्दल किती आहे? 4000. दर किती आहे? 10. आणि वर्ष 2 भागीला 100. 2 शून्य कटले. 4 एका 4, 4 दुनी 8 आणि 1 आणि 1 2 शून्य लागले. म्हणजे आपले सरळ व्याज किती आले? 800 रुपये. आणि एक मी तुम्हाला माझी पद्धत सांगतो, जे तुम्हाला गणितामध्ये फार महत्त्वाची असणार आहे. आता मित्रांनो, सरळ व्याज म्हणजे साधारण व्याज. नवीन काही आहे का? हे तर तुमच्या लक्षात असूच द्या. पण आपल्याला बघायचं आहे शॉर्टकट. जे शॉर्टकट आजपर्यंत तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये कोणी सांगितलेली नसेल, अशी शॉर्टकट सांगणार आहे आज. तर मित्रांनो बघा, आपल्याला मुद्दल किती आहे? 4000 रुपये. काहीच अडचण नाही आहे. मुद्दल किती आहे? दर किती आहे? 10%. किती वर्ष? 2 वर्ष. पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 10, म्हणजे टोटल दर किती झाला आपला? 20%. टोटल दर किती झाला? 20%. नवीन काहीच नको. तर 4000चे किती टक्के? 20%. 0 0 भेटलं. 4 दुनी 8, म्हणजे आलेले उत्तर किती? 800. नवीन काही नको मित्रांनो. साधारण व्याज हे हरामाचं व्याज नसते. म्हणजे पहिल्या वर्षी 10 तर दुसऱ्या वर्षी 10 भेटते. व्याजावर व्याज भेटत नाही. म्हणजेच 10 आणि 10 2 वर्षात किती टक्के व्याज भेटते? टोटल 20%. म्हणून 4000ची किती टाकले? काढले मित्रांनो? 20%.
नवीन काही केलेलं नाही. परत प्रश्न क्रमांक 2 करायचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. 7,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 20% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? मित्रांनो परत म द क भागीला किती? 100. मुद्दल आहे 7,000, दर आहे 20% आणि कालावधी 3 वर्ष भागीला 100. 0 0 कटले. 7 दुनी 14, 14 त्रिक 42, 42 200 म्हणजे 4,200. परत शॉर्टकटकडे वळूया. मुद्दल आहे 7,000. आता 20% दर आहे किती वर्षासाठी? 20 वर्ष, 3 वर्षासाठी म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे एकूण व्याज किती भेटणार आहे? 60%. म्हणजेच 60 भागीला 100. 2 शून्य कटले. 7 सकम 42 आणि एक आणि 2 शून्य 4,200. काही नवीन नको मित्रांनो, गणित फार सोपे आहेत. फक्त आपल्याला गणित करणे गरजेचे आहे. थोडं पाणी पितो. मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा, खूप काही नवीन भेटणार आहे. परत प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे मित्रांनो? प्रश्न क्रमांक 3. 3600 रुपये मुद्दलाचे दशादशे 16.2% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती? किती वर्षाचे? 2 वर्षाचे. मित्रांनो काहीच नवीन नको, काही नवीन नको का? नकोच. परत म द क भागीला 100. आता मुद्दल 3600, दर 16.2% आणि कालावधी 2 वर्ष भागीला 100. 2 शून्य कटले. 3600 गुणेला 16 48 2 50/3 गुणेला 2 3 12 12 पंच 60 60 दुनी 120 120 वर 1 शून्य म्हणजे आले उत्तर किती आहे? 1200. तुम्ही म्हणता सर तुम्ही शॉर्टकट सांगा ना सर. बरोबर सांगणार ना. मला सांगा 16.2/3 चे रूपांतर किती होते? 1/6. किती होते? 1/6 म्हणून काही नाही. किती वर्ष आहे? 2 वर्ष म्हणजेच किती? 2/6 म्हणजेच रूपांतराला पडू 1/3 म्हणजेच 3600 गुणेला 1/3 12 म्हणजे आणि उत्तर किती आहे? 1200. काही नवीन नको. गणित खूप टेक्निकने सांगणार आहे बरं, फक्त व्हिडिओला पूर्णपणे बघा. परत गणित क्रमांक 4. सर असे गणित मग एकच का बरं घेता सर? 2 घ्या ना. अरे मित्रा तू म्हणशील तर 5-6 घेतो. मित्रा तुझ्यासाठी जीव आहे, फक्त मागू नको. परत प्रश्न क्रमांक 4 आहे ना भांड्या. 3 कशाला सांगितलं? 8,100 रुपये मुद्दलाची 11.1/9% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? परत मित्रांनो एक फॉर्म्युल्याने आणि एक शॉर्टकट वापरत म द क भागीला किती? 100. मुद्दल 8,100 दर 11.1/9 आणि कालावधी 3 वर्ष भागीला 100. 2 शून्य कटले म्हणजे 81 गुणेला 11,999 100/9 गुणेला 3 त्रिक 3 27 27 गुणिले 100 आलेले उत्तर किती? 2700. बघूया शॉर्टकट. 11.1/9% चं रूपांतर 1/9 होते. कसं? अरे कसं समजणार? आला तुझा मेसेज, खाल्ली त्या माती. खाल्ली किती माती? तिचा मेसेज आला की तू फटकन मागे जातो मोबाईलच्या. मागं गेला की तुला 1/9 कशा आले सुचत नाही. कसं सुचणार? शेकडा वेळेचा व्हिडिओ बघितला का तू? नाही बघितला. कारण तिचा मेसेज फार महत्त्वाचा आहे, मला माहीत आहे मित्रा. कारण की तिला जर तू रिप्लाय दिला नाही तर तुझा फायदा होणार नाही, मला माहीत आहे. आणि मी तुला आधीच सांगितलेलं होतं की तुला व्हिडिओ बघताना पण खूप तकलीफ आहे. तू ऑन असला की तिला त्रास, कारण की तिचा मेसेज आला की तिची इच्छा असते की तू सीन केला पाहिजे. बाकी मास्तर मेला चालते, काही घेणं नाही आहे. मास्तरचे व्हिडिओ कधी बघू शकतो तू.
बरोबर आहे की नाही? तर बघ तिचाच रिप्लाय दे तू, गणिताला रिप्लाय देऊ नको भामट्या. आणि मग ब्रेकअप झाला की मला मेसेज कर. 1/9. आता किती वर्षासाठी आहे? 3 वर्षासाठी, म्हणून गुणिला किती केलं? 3. मग 3/9 म्हणजेच 1/3. बरोबर आहे. वर्षाला कोणतं की नाही पर्सेंटेज काढलं. आता आपल्याकडे मुद्दल आहे 8100 गुणिला 1/3. 27. मित्रांनो आलं उत्तर किती आहे? 2700. गणित फार सोपं आहे, गणित कठीण नाहीच, असणार पण नाही. फक्त तिचा मेसेज नको जिंदगीमध्ये. तिचा मेसेज नसला की गणित फार सोपं आहे रे. चला बघूया होमवर्कसाठी 3-4 प्रश्न. परत पहिला प्रश्न. 5,000 रुपये मुद्दलाचे 5% दराने 4 वर्षाचे समन्वय केले. परत 8,000 रुपये मुद्दलाचे 11% दराने 5 वर्षाचे सरळ व्याज. परत प्रश्न क्रमांक 3. 4,290 रुपये मुद्दलाचे 11.9% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? आणि चौथा प्रश्न. 11,000 रुपये मुद्दलाचे 9.111% दराने 7 वर्षाचे सरळ व्याज किती? मित्रांनो यामध्ये आपण शिकलेलो आहोत सरळ व्याज काढणे. काय? सरळ व्याज काढणे. बाकी काही शिकलो का नाही? नवीन काहीच शिकलो नाही. तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता बघणार आहोत आपण टाईप नंबर 2. मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही या टाईपमध्ये कुबेर खजाना फार गरजेचा आहे, पण कुबेर खजाना गणितामध्ये कुठे होऊ शकते? कारण की तुम्ही स्किप करसाल त्यात तुमचा फायदा नाही. कुबेर खजाना कधी होऊ शकते गणिताच्या मधात? कारण की तो प्रसाद आहे. तो खजाना तुम्हाला स्वतः लुटायचा आहे. तुम्ही कसा लुटता तुमच्यावर डिपेंड आहे. तर टाईप नंबर 2 पहिला प्रश्न. 5,000 रुपये मुद्दलाचे 4% दराने दशादशी. काही जणांचा अर्थ अशी दशादशीचा अर्थ काय होतो? दर साल दर शेकडा. आणि जसा जीएमचा अर्थ गुड मॉर्निंग तसा दशादशीचा अर्थ दर साल दर शेकडा. दशादशी 4% दराने 5 वर्षाची रास किती? 5 वर्षाची रास विचारलेली आहे मित्रांनो. म्हणजे रास म्हणजे काय? मुद्दल प्लस सरळ व्याज. पहिले सर्वाधिक मुद्दल व्याज काढूया. म्हणजेच 5,000 गुणिला 4 गुणिला 5 भागिला 100. 2 शून्य कटली. 5 चौक 20, 20 पंचवीस 100. म्हणजे झाले उत्तर किती आहे? 1,000 रुपये. हे काय आले मित्रांनो? व्याज. आणि रास काय असते मित्रांनो? रास बरोबर मुद्दल प्लस सरळ व्याज. आणि आपली मुद्दल किती होती? 5,000 रुपये. आणि आपले व्याज किती आलेले आहे? 1,000 रुपये. प्लस पाहिजे होतं याच्यामध्ये. कधी कधी होते मित्रांनो माती सर्वच जण खातात. जसं तुम्ही मेसेज आला की माती खाता, तसं माझं गणितामध्ये भान नसते. पुढे काय असते? 5 + 1 म्हणजे आपले आले उत्तर किती आहे? 6,000. तर चला जाऊया शॉर्टकटकडे. 4% दराने किती वर्ष आहे? 5 वर्ष. म्हणजे किती टक्के व्याज भेटणार आहे? 20%. आणि आपली मुद्दल किती आहे? 5,000. आता मला सांगा मुद्दल नेहमी 100 असते. 100 + 20 120 भागिला 100. म्हणजेच आपल्याला डायरेक्ट व्याज भेटून जाणार आहे. म्हणजे काहीच एवढं ताल तंबे करायची गरज नाही आहे. तिला बघितलं, ताल केला, तितंबा केला, काही करू नको. भांड्या ताल तितंबा जीवनाचा खराबा करू नको, गणिताचा खराब. बघा 0 0 कटली. 12 पंच 7 2 0 म्हणजे आले उत्तर किती? 6,000. सर तिचा बड्डे आहे
मला नवीन ड्रेस घेतला म्हणून सर तुमची फी भरली नाही. अरे तू मर तिकडे, मला घेणदेण नाही आहे. गणित कर फक्त माझी फी दे, बाकी काही घेणदेण नाही आहे. सर या महिन्यात असं झालं, त्या महिन्यात असं झालं, काहीच नाही झालं तुले. तिच्या बड्डेतल्या 2000 गमावले. परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. 6000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 3 वर्षाची रास किती? परत मित्रांनो शॉर्टकट पण करूया आणि सूत्राने पण करूया. आता तुम्हाला शॉर्टकटच मजा आहे का, पण आपण एक पद्धती आपला नियम आहे, विसरायचं नाही. मुद्दल भागीला 100, मुद्दल 6000, दर 10%, कालावधी 3 वर्ष, भागीला 100, 00 कटले, साइन 3 18, म्हणजे आलेले उत्तर किती आहे? 1800. काही जण म्हणतात सर 1800 कसे आले? तू 2 मिनिटात तिला रिप्लाय दिलेला असतं की मी जेवण करताय म्हणून, तुला कसं सुचणार? साइन 3 1800 म्हणजे आलेले उत्तर किती आहे? 1800. फक्त काय झालं, हे व्याज झालं. आपल्याला रास पाहिजे, तर रास काय होते? मुद्दल प्लस व्याज, म्हणजेच 6000 प्लस 1800, म्हणजे आलेले उत्तर किती आहे? 7800. शॉर्टकटकडे जाऊया आणि शॉर्टकट फार महत्त्वाची आहे मित्रांनो, ते करूया. नवीन काही नको. मुद्दल किती आहे? 6000. आपला 10% दर आहे किती वर्षासाठी? म्हणजे 10 गुणिले 30. टोटल व्याज किती भेटणार? 30%, म्हणजे 100वर वाढले किती? 30. 130 भागिले किती? 100. 2 शून्य कटले, 13 सकाळ 78, 7800. 13 ही जलवा आहे हो गणित. कैसा है? 13 ही जलवा. मित्रांनो परत बघूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. 11,000 रुपये मुद्दलाचे जसाजशी 3% दराने 5 वर्षाची रास किती? परत फॉर्म्युल्याने 11,000 गुणेला 3 गुणेला 5 भागीला 100, 2 शून्य कटली, 11 त्रिक 33, 33 पंच 165, म्हणजे आलेले व्याज किती आहे? 1650. आणि रास म्हणजे काय होते? मुद्दल प्लस व्याज. 11,000 प्लस 1650, म्हणजे टोटल आलेलं उत्तर आहे 12,650. काही नवीन नाही. परत मित्रांनो शॉर्टकटनुसार 3% दर किती वर्षासाठी आहे? 5 वर्षासाठी, म्हणजे एकूण व्याज किती भेटणार आहे? 15%. आणि मुद्दल आहे 11,000. रास करताना 100 प्लस 15 115 भागीला 100, 2 शून्य कटले, 115 गुणिला 11 1265 शून्य, म्हणजे 12,650. तर मित्रांनो टाईप नंबर 2चा होमवर्क बघूया. होमवर्कमध्ये 3च प्रश्न येतो. आमच्या मला माहीत आहे तिला पण वेळ द्यायचा आहे, म्हणून मी तुझा जास्त वेळ घेत नाही. त्यामुळे तुला होमवर्क कमी देतो, कारण की तिला वेळ दिला की तुझी भांडणं होती आणि तुझे भांडणं माझ्याकडून बघल्या जातील नाही. 12,000 मुद्दलाची 8% दराने 3 वर्षाची रास किती? परत दुसरा प्रश्न. 8,000 रुपये मुद्दलाचे जसाजशी 5% दराने 8 वर्षाची रास किती? परत प्रश्न क्रमांक 3. 15,000 रुपये मुद्दलाचे जसाजशी 6% दराने 10 वर्षाची रास किती? मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण जाणार आहोत टाईप नंबर 3 कडे. दुसरं काही नवीन नाही. गणितामध्ये नवीन काहीच नसते मित्रांनो. आता जायचं आहे आपल्याला टाईप नंबर 3 कडे. परत
पहिलं एक्झाम्पल 5,000 रुपये मुद्दलाचे 6% दशादशे लावा लागेल रे भामट्या, दशादशे 6% दराने 7 महिन्याचे सरळ व्याज किती? तर परत गणिताचं सूत्र तेच आहे, फक्त महिने आले की सूत्र नवीन लक्षात असू द्या. म द क भागीला 100 परत जसं तसंच आहे, फक्त महिने असल्यामुळे इथे गुन्हेला काय करावं लागेल 12, कारण एका वर्षामध्ये महिने किती असतात 12. किती असतात महिने 12, म्हणून भागीला किती गेले 12. परत नियम तोच, बाकी नवीन काहीच नको. मुद्दल किती आहे 5,000, दर 6 गुन्हेला कालावधी 7 भागीला 100 गुन्हेला 12, 2 शून्य कटले, साइन गुणी 12 बे 25, 25 गुन्हेला 7 किती आलं 175 रुपये व्याज. म्हणजे आपल्याला मिळालेलं व्याज किती आहे 175 रुपये. चला परत दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. नवीन काही नाही, दुनिया में हम आए तो जीना ही पडेगा, तो जीना ही पडेगा. तो गंत करून घे 5-6. 600 रुपये मुद्दलाचे दशादशे 23% दराने 2 महिन्याचे सरळ व्याज किती? परत तोच फॉर्म्युला म द क भागीला 100 गुन्हेला 12 करून दिले भामट्या, कारण की महिन्याचं गणित आहे. बेजाब किटकर सर 12 कुठून आले? बाबू तिचा वाढदिवस माहीत आहे का तुला? हो सर माहीत आहे ना सर. तसं हे महिन्यामध्ये दिवस किती असतात? महिन्यामध्ये नाही, वर्षामध्ये दिवस किती असतात 365, आणि महिने किती असतात 12. हे तुला लक्षात ठेवावं लागेल की नाही? ठेवावंच लागेल. परत मुद्दल आहे 600, दर आहे 23 आणि कालावधी 2 महिने भागीला 100 गुन्हेला 12, 2 शून्य कटले, साइन गुणी 12, 2 2 कटले, म्हणजे आलेले उत्तर किती आहे 23 रुपये व्याज. किती मिळाले 23 रुपये. परत प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक किती बघूया 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये पहिला प्रश्न 8,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 3% दराने 11 महिन्याचे सरळ व्याज किती? परत 8,000 गुन्हेला 3 गुन्हेला 11 भागीला 100 गुन्हेला किती 12. नवीन काही केलेलं नाही. परत 2 शून्य कटले, 3 चौक 12, 4 दुनिया 11 8 88, म्हणजे आलेले उत्तर किती आहे 880. बघा बरं 8,000 मुद्दल आहे. परत बघा मित्रांनो, काहीतरी चूक झाल्यासारखी वाटते मला. 8,000 रुपये मुद्दल आहे, दर किती आहे 3%, कालावधी 11 आणि 100 गुन्हेला किती 12. नवीन काही नाही आहे. 2 शून्य कटले, 3 चौक 12 आणि 4 दुनी 8, तर 11 दुनी 22, म्हणजे आलेले व्याज किती आहे 220 रुपये. थोडीफार चूक होत असते, जसं तुमच्याकडून चुकीचा मेसेज बघायची तसं माझ्याकडून एखाद्या वेळेस होते, आणि चूक होणं हा बरोबरीचा फायदा आहे तुझा आणि माझा. चला बघूया होमवर्क. होमवर्कमध्ये पहिलं, दुसरा आणि तिसरा 11,000 रुपये मुद्दलाचे 9% दराने 4 महिन्याचे सरळ व्याज किती? 12,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 11% दराने 23 महिन्याचे सरळ व्याज किती? परत 22,000 रुपये मुद्दलाचे 6% दराने 9 महिन्याचे
सरळ व्याज किती याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. आता आपण बघणार आहोत टाईप नंबर 4. टाईप नंबर किती बघायचा आहे 4. तर टाईप नंबर 4 मध्ये मित्रांनो काहीच नाही बघायचं आहे. तर टाईप नंबर 4 बघताना पहा काय करायचं आपल्याला. टाईप नंबर 4 आहे कुबेर खजाना, ज्यामध्ये गणित काय कसं घुमू शकते काय करू शकते फक्त ते बघायचं आहे. पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे आणि शॉर्टकट 12,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 3 महिन्याचे सरळ व्याज किती. आता मित्रांनो याच्यामध्ये वर्ष पण आहे आणि महिने पण आहे. गणित कठीण आहे म्हणूनच त्याला नाव काढलेलं आहे कुबेर खजाना. तर आपला फॉर्म्युला आहे मुद्दल, दर आणि कालावधी. तर मुद्दल भागीला 100. तर मुद्दल मित्रांनो 12,000 घेतला आणि दर घेतला 2 वर्ष. दर किती आहे 12,000 मुद्दल आहे 2 वर्ष 3 महिन्याची सरळ व्याज किती. जर दर 12% असेल, दर किती 12%. मित्रांनो हे लिहायचं राहिलं होतं तर ॲड करून टाकूया. जर दर 12% असेल तर मित्रांनो 12,000 रुपये मुद्दल आहे, दर किती आहे 12. आता मित्रांनो कालावधी 2 वर्ष 3 महिने आहे. तर मित्रांनो दोन्ही व्यक्ती एका पाळण्यात बसणारे नाही, बरोबर आहेत का बसणारे. जशी तुमची बैठक होते तसे एका बैठकीत बसणारे व्यक्ती नाही आहेत. का बरं नाही, कारण की हे महिने आहे हे वर्ष आहे. तर आता हे गणित आपण 2-3 टेक्निकने करूया. एक पहिले तर एक तर महिने करा एक तर वर्ष करा. सगळ्यात पहिले महिने करू. आता मला सांगा 2 वर्षामध्ये किती महिने येतील 24 + 3 टोटल किती महिने झाले 27 महिने. काही अडचण नाही कोणाला, काहीच नवीन नाही. 24 आणि 3 27 महिने. कारण की एक लक्षात ठेवा इकडे शेण खात असेल तर इकडे पण शेण खायचं, इकडे अनाज खायचं तर इकडे पण अनाज खायचं. इकडे महिने आता इकडे पण महिने गेले. 2 वर्षामध्ये टोटल महिने किती असतील 24. 24 + 3 27 गुणिले 27 आणि भागीला 100 गुणिले 12. 12 का बरं केला, कारण की सर्व काय केलेले आहेत महिने. 12 कटले 2 शून्य कटले. आता उरलं काय 27 गुणिले 120 बरोबर आहे. नवीन काही नाही. 27 गुणिले 12 324 म्हणजे किती आला आपला व्याज 3240. नवीन काहीच नाही मित्रांनो गणितामध्ये. नवीन काही आहे का अजिबात नाही. फक्त तुम्हाला कन्फ्युजन आहे, जे कन्फ्युजन तुम्हाला दूर करायचं आहे. आता बघा मित्रांनो शॉर्टकटनुसार बघा काय होणार काहीच नव्हतं. आपल्याला मला सांगा हा दर किती वर्षाचा असतो 1 वर्षाचा. म्हणजेच 12 महिन्याचा दर किती आहे 12%. तर 27 महिन्याचा दर किती 12 महिन्याचा दर 12%. 27 महिन्याचा किती. आता कारण की महिने करा एक तर वर्ष करा. म्हणजे 27 गुणिले 12 भागीला 12 12 कटली. आपला टोटल दर किती निघाला 27%. आपली मुद्दल किती होती 12,000 गुणिले 27 भागीला 100. 2 शून्य कटले. 27 गुणिले 120 म्हणजेच किती येते 3240. नवीन काही नाही आहे, सोपंच आहे. बरं अशा खूप काही टेक्निक देणार आहोत, फक्त माझ्याशी जुळून राहा. परत प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 बघताना प्रश्न क्रमांक 18,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 24% दराने 1 वर्ष 5 महिन्याचे सरळ व्याज किती. आता मी तुम्हाला परत सांगितलं की प्रश्नात कन्फ्युजन व्हायचं नाही आहे मित्रांनो.
प्रश्नात अजिबात कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. परत म द क भागीला 100. जर गणित महिन्यामध्ये पूर्ण कन्वर्ट केलं तर भागीला 12 लागतील आणि जर गणित वर्षामध्ये कन्वर्ट केलं तर बाकी काहीच नको. बाकी काही असो का नको. तर मित्रांनो मुद्दल आहे 18,000, दर आहे 24 आणि कालावधी 1 वर्ष किती आहे मित्रांनो 12 महिने. 1 वर्ष 5 महिने सॉरी. आता टोटल महिन्यामध्ये कन्वर्ट करून टाकूया. एका वर्षामध्ये महिने 12 आणि प्लस 5 महिने. आता कसं दोघं पण शेण खात आहे. आता दोघे कसे आहेत शेण खाणारे म्हणजे सोपं झालेलं आहे. 12 अधिक 5 17 महिने आलेले आहेत. आता कालावधी जर 17 महिने लिहिला तर खाली 100 गुणिले 12. 12 का बरं लिहिला कारण की इथे महिने लिहिलेले आहे मित्रांनो. काय लिहिलेले आहे महिने लक्षात असू द्या. 2 शून्य कटले. 12 दुनी 24. आता काय उरलेलं आहे 17 दुनी 34. 34 गुणिले 180. बाबा गुणाकार करावाच लागेल दुसरा इलाज नाही आहे. 8 चौक 32 3 उरली. 8 त्रिक 24 आणि 3 27 आणि 34. 2 7 4 11 चाला 1 6 6,120 म्हणजे आपले किती आले उत्तर 6,120 रुपये. आता परत मित्रांनो काही नवीन नाही करायचं शॉर्टकटनुसार इकडे कालावधी लिहिला आणि इकडे दर लिहिला. मला सांगा एका वर्षाचा दर किती दिलेला आहे 24%. म्हणजेच 12 महिन्याचा दर 24%. तर 17 महिन्याचा दर किती म्हणजे 17 गुणिले 24 भागीला 12. 12 दुनी 24. 17 दुनी किती आला मित्रांनो 34. म्हणजे आपला दर किती आला 34% आणि मुद्दल किती आहे 18,000. 18,000 गुणिले 34 भागीला 100. 2 शून्य कटली. 18 गुणिले 34 612 आणि 1 शून्य पण म्हणजे 6,120 रुपये. मित्रांनो असेच नवीन प्रश्न बघण्यासाठी माझ्याशी जोडून राहा. खूप काही नवीन टेक्निक शिकवणार आहोत. गणितामध्ये इतकं शॉर्टकट सांगणार आहोत की तुमचे उत्तर पेननं उचलता येणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्णपणे बघायचे आहे आणि व्हिडिओला पूर्णपणे बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.